आज मी इकडं गणपती बाप्पासाठी नैवेद्य बनवला होता. आता आमच्या इकडं गणपती बाप्पा किंवा कुठल्याही देवाला नैवेद्य बनवायचं असलं तर एक तर पुरणपोळीचा नैवेद्य असतो, नाही तर वरणपोळीचा नैवेद्य असतो. तर आज मी वरणपोळीचा नैवेद्य बनवला होता. आणि वरणपोळी तर नाही बनवत आपण, त्याच्यासोबत भरपूर सारे आयटम बनवतो. तर तुम्ही बघू शकता इकडं मी वरण, भात, खीर, पोळ्या, पापड, भजी सगळंच बनवलं होतं. आणि गणपतीला आवडणारे मोदक देखील बनवले होते, कारण गणपती बाप्पाचा नैवेद्य आणि गणपती बाप्पाला मोदक नाही बनवले म्हणजे नैवेद्य तर अपूर्णच राहणार. तर तुम्ही बघू शकता मी मस्त असं इकडं गणपती बाप्पाला आवडेल असं नैवेद्य बनवलं होता. त्याच्यानंतर मी गणपती बाप्पाला सगळं नैवेद्य दाखवून घेतला. आम्ही आरती वगैरे केली आणि गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवला. आता तुमच्या इकडे गणपती बाप्पाला नैवेद्याला काय बनवतात मला नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत चलो बाय बाय, परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. गणपती बाप्पा मोरया. चलो बाय.